माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आपण श्रीराम कथामृताचे विवचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करावा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. भाग 37. सुरुवात करूया अभिवाचनातनं. प्रवासात मी एका घरी मुक्कामाला थांबलो होतो. दुपारी जेवण करून तासभर विश्रांती घ्यायची, पुढे जायचे ठरवले. मी ज्या खोलीमध्ये निजलो होतो त्या खोलीचे दार मी बंद केले. विश्रांती झाल्यानंतर मला ते दार उघडता येईना. मी त्या खोलीच अडकलो. अलीकडचे आधुनिक प्रकारचे कुलपे मोठे विचित्र असतात. तेथे फक्त एक हँडल होते. कुलूप दिसतच नव्हते. मी ते हँडल पुढे मागे वर खाली सगळ्या दिशेने फिरवले, पण ते दार काही उघडे ना. आता काय करावे कळेना. जर ओरडून लोकांना सांगितले की दार मला उघडता येत नाही तर घरातले लहान मुलं देखील मला हसली असती. चांगला नामुष्कीचा प्रसंग होता. 10 मिनिटे शांत बसलो. थोडे देवाचे नाव सुद्धा घेतले. पुन्हा उठलो. पुन्हा थोडी खटपट केली. थोडे थोडे देवाचे नाव सुद्धा घेतले. बघितले त्या हँडलला छोटासा बिंदू दिसला. मी तो बिंदू दाबला. दार पटकन उघडलं. आता या ठिकाणी शक्तीचा बुद्धीचा काय संबंध होता? एखादे लहान लहान मूल सुद्धा हे दार उघडू शकत होते. प्रश्न सरावाचा होता. प्रश्न बघायचा होता, दृष्टीचा होता. त्याचे मर्म ठाऊक असणे महत्वाचे होते. मी विदेशात गेलो असताना एका छोट्या मुलीने आमचे काही फोटो घेतले. नंतर मी म्हटली, महाराज तुम्ही फोटो घेता का? मी हो तर म्हटले, पण त्या कॅमेऱ्याचे बटन कसे दाबायचे मला कळेना. छोट्या मुलीच्या दृष्टीने तो कॅमेरा म्हणजे एक खेळणे होते. मला बुद्धी नव्हती असे नाही, पण मी ते वस्तू कधी बघितली नव्हती, त्यामुळे कशी वापरावी मला ठाऊक नव्हते. शेवटी मी तिला विचारले, कुठलं बटन कसं दाबायचं ते मला सांग. त्या मुलीला फार बुद्धी होती असे नाही, पण ती मला शिकवत होती, कारण तशा प्रकारच्या वस्तू वापरण्याचा तिला सराव असल्यामुळे तिने मला लगेच सांगितले. मात्र तिने सांगेपर्यंत मला त्या कॅमेऱ्यातले काहीच उमगत नव्हते. जे राजकुमार स्वयंवरासाठी आले होते त्यांना अजिबात शक्ती नव्हती किंवा बुद्धी नव्हती असे नाही. जनकांनी सगळे निर्बुद्ध लोक किंवा पाप्यांची पित्र गोळा केली होती असं नाही. त्यात अनेक बलवान बुद्धिवान होते, पण त्यातील कोणालाही दिव्यास्त्राचा परिचय नव्हता. प्रभू रामचंद्रांना विश्वामित्राच्या कृपेमुळे 54 प्रकारच्या दिव्यास्त्रांचा परिचय झाला होता. किती प्रकार? 54. त्या धनुष्याचे नेमके कोणते बटन दाबायचे याचे मर्म प्रभूंना ठाऊक होते. प्रत्येक यंत्राचे प्रत्येक मर्माचे एक मर्म असते. ते मर्म जर ठाऊक नसेल तर यंत्राचा अथवा मंत्राचा उपयोग करता येत नाही. जनकाच्या परंपरेतील शिवधनुष्य महादेवाचे असल्यामुळे रामाने ते वापरले. त्यांना त्याचा सराव आहे, म्हणून सगळे राजपुत्र खाली बसल्यावर विश्वामित्राने रामचंद्रांना ते धनुष्य उचलायला सांगितले. रामचंद्र स्वतःहून धनुष्य उचलण्यासाठी उठले नाहीत बरं का. याचे कारण काय? भगवंताची अशी भूमिका आहे की या ठिकाणी आपण जनकाच्या निमंत्रणावरून आलेलो नाही आहोत, तर विश्वामित्राच्या सांगण्यावरून आलेलो आहोत. जोपर्यंत विश्वामित्र आज्ञा करीत नाहीत तोपर्यंत आपण चूप बसावे, उगाच पुढे पुढे करू नये. खरोखर हे वाक्य खूप छान. उगाच पुढे पुढे करू नये. कुठल्याही प्रसंगात आपल्याला जरी माहीत असलं तरी समोरच्यालाही तितकंच माहिती आहे. उगाच आपण आपले विचार मांडून पुढे पुढे करू नये, हे शिकण्यासारखे होय. हा प्रभूचा स्वभाव आहे. जेव्हा धनुष्य उचलण्यासाठी कुणी उठेना, सारे जण आपापल्या जागी गुपचूप बसून राहिले. जर कोणी विचारलं तर जरूर सांगा बरं का. तेव्हा महाराज जनक संतापले. ते उठले, बोलू लागले. या भूमितलावरच्या अत्यंत पराक्रमी लोकांना मी बोलावलं. त्यांचा पराक्रमी पाहिला. इतकेच बळ तुमच्यामध्ये आहे का? पृथ्वी निर्वीर झाली आहे का? आता भूमंडळावर पराक्रम शिल्लक उरलेला नाही असे दिसते. या भूमंडळावर आता कोणीही पराक्रमी राहिले नाही. हे जर मला आधीच ठाऊक असते तर मी अशा प्रकारचा पण केला नसता. या ठिकाणी तुम्ही लोक असे बसून का राहिलात? तुम्हाला असे वाटते का की मी माझा पण बदलून माझी कन्या हवी त्याला देईन? पण मी असे कधी करणार नाही. जानकीचे लग्न हो अथवा न हो, पण मी जोपर्यंत कुणी अश्वधनुष्यावर प्रत्ययचा चढवत नाही तोपर्यंत जानकीचा विवाह कुणाशी करणार नाही. तुमच्यापैकी एकातही दमक नाही हे माझ्या लक्षात आले. महाराज जनक अशा प्रकारे बोलत होते. सगळे राजकुमार खाली माना घालून ऐकत होते. सगळ्यांची चांगलीच जिरल्यामुळे कुणीही काही बोलत नव्हते. सगळे गुपचूप. भगवान रामचंद्र देखील शांत. पण त्या श्रोत्यांमध्ये एक श्रोता मात्र लालबंद झाला होता.
त्याचे रक्त सळसळत होते. महाराज जनक जेव्हा एकातही धमक नाही असे म्हणाले तेव्हा लक्ष्मणाने गर्जना करून त्यांना थांबवले. त्या क्षणी सगळ्या सभेचे लक्ष लक्ष्मणाकडे गेले आणि लक्ष्मण म्हणाले, महाराज सर्वांच्या समोर आपण अशा प्रकारे बोलू नये हा माझा विषय नाही, पण ज्या ठिकाणी रघुवंशाचे 2 छावे बसले आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला अशा प्रकारची भाषा वापरू देणार नाही. रामचंद्राने लक्ष्मणाकडे पाहिले. लक्ष्मण त्यांना म्हणतात, दादा तुम्ही कृपा करून मध्ये बोलू नका. ज्या शिवधनुष्याची महती महाराज जनक गात आहेत असल्या अनेक धनुकल्या आम्ही लहानपणी खेळता खेळता मोडून टाकल्या आहेत. हे महाराज जनकांनी लक्षात ठेवावे. या एका धनुष्याचे काय घेऊन बसला? दादा तू फक्त आज्ञा कर. अरे या धनुष्यासहित अवघे ब्रह्मांड उचलून तू सांगशील ते धावत जाईन. एखादे कच्चे मडके फोडावे तसे फोडून टाकेन. या धनुष्याचे काय घेऊन बसलास? तुम्ही कोणासमोर बोलत आहात? लक्ष्मण जेव्हा त्यासोबत तसे बोलला सगळ्या राजकुमारांच्या चेहऱ्यावर थोडी तरतरी आली. आपल्यात कुणीतरी पाणीदार निघाला हे पाहून सगळेजण जरा सावरून बसले. सगळ्यांची चबरू चालली होती. निदान एकाने तरी काहीतरी मज्जाव केला. लक्ष्मणाचे ताटताट बोलणे ऐकून महाराज जनक मात्र गर्भगळीत झाले. भगवती जानकी लक्ष्मणाकडे पाहत होती. मनात विचार करत होती, किती शांत आहेत भाऊजी, किती गरम आहेत. इतक्यात काय झाले? त्या संतापलेल्या लक्ष्मणाकडे रामाने नुसते पाहिले. लक्ष्मण मटकन खाली बसला. त्याला म्हणतात नजर. आपल्या पूर्वीच्या काळी सुद्धा आपल्या घरातले वयोवृद्ध जर आपल्याकडे डोळ्याने बघितले तरी आपण थरथरत असू, अगर बाजूला होत होतो. आता कोणाच्याही डोळ्यांचा कोणालाही काही उपयोग होत नाही. सीतेच्या लक्षात आले की हे शांत आहेत, पण यांच्या नजरेत जोर आहे. आता लक्ष्मण शांत बसले. पुन्हा सगळे चूप. तो क्षण फार महत्वाचा होता. नेमके त्यावेळी विश्वामित्राने हस्तक्षेप केला. सगळ्या राजकुमारांनी राजे लोकांनी ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करेपर्यंत विश्वामित्रांनी रामाला उठू दिले नाही. आता जनकांनी भर सभेत सगळ्या राजकुमारांना झापले असल्यामुळे कुणालाही ते धनुष्य उचलता येत नाही. हे जगजाहीर झाले आहे. सगळेजण खाली माना घालून बसले आहेत. अशा वेळी विश्वामित्र उभे राहतात. रामाना धनुष्याला प्रत्येचा जोडायला सांगतात. मनुष्याला जीवनामध्ये अत्यंत श्रेष्ठ प्रसिद्धी एका दिवसात मिळू शकते. कोणती? पण योग्य प्रसंग त्याला निवडता आला पाहिजे. स्वामी विवेकानंदाच्या जीवनामध्ये एकच प्रसंग असा घडला की त्यावेळी ते एका दिवसात जगप्रसिद्ध झाले. त्या ठिकाणी देशोदेशीचे प्रतिनिधी आलेले होते. मात्र या भारतीय योद्धा सैन्याशाची वाणी ऐकताच सगळे स्थितमित झाले. मिथिलेच्या त्या सभेत सुद्धा देशोदेशीचे राजकुमार राजा आले होते. रामचंद्रांनी केलेला पराक्रम त्यांनी पाहिला. त्यामुळे जगभर रामाची कीर्ती पसरली. ओव्हरनाईट काम ही सगळी युक्ती विश्वामित्राची आहे. रामांना देवस्त्र दिली, काटकपणा दिला, ध्येयवाद दिला, यज्ञ रक्षणाची दीक्षा दिली, कथा संपून पतिताचा उद्धार कसा करायचा ते शिकवले. भगवती जानकी सारखे अमोल रत्न दिले. एवढे सगळे उपकार विश्वामित्राने रामचंद्रावर केले आहेत. ही संस्कारांची प्रतिक्रिया आहे. रामकथा नुसते ऐकू नका. एखादा राम, एखादा शिवाजी निर्माण व्हावा यासाठी संस्काराची प्रतिक्रिया जतन करा. याचाच अर्थ जर तुम्ही आजी असाल, आई असाल, आपल्या घरातील लहान लेकरं, लहान भावंड किंवा लहान आजूबाजू असलेले मुलं यांच्याशी तुम्ही संस्कार सिंचन करू शकतात. राम रक्षा 12वा अध्याय, 15वा अध्याय, अथर्व शीर्ष, हनुमान चालीसा तुम्ही मुलांना एकत्रित करून घेऊ शकतात. विश्वामित्रांचे विशिष्ट क्षणी रामाना धनुष्य उचलायला सांगितले. यामध्ये एक मोठे स्वारस्य होते. जर विश्वामित्राने आधीच सांगितले असते, भगवंताने आरंभीच उठून त्या धनुष्याला प्रत्येक जोडून असते, तर बाकीचे राजपुत्र म्हणाले असते, आम्हाला संधीच मिळाली नाही. आम्हाला संधीच मिळाली असती तर आम्ही पण धनुष्य उचललं असतं. त्यात काय विशेष? नंतर असे बोलणारे खूप असतात. म्हणून विश्वामित्राने प्रत्येकाला आधी संधी घेऊ दिली. सगळ्यांना चूप बसू दिले. आता प्रत्येकाच्या मनात शंका आहे की आता कोण कोण हे कार्य करू शकणार. अशा वेळी विश्वामित्र रामांना उठ म्हणतात. आपला माल सर्वांसमक्ष केव्हा प्रस्तुत करायचा हे विश्वामित्रांना ठाऊक होते. विश्वामित्रांनी आज्ञा करतच शांत बसलेले राम पदवीने उठतात. गुरुदेवांना प्रणाम करतात. रामचंद्राचे सगळे वागणे सहज होते. त्यांच्या वागण्यात काही फुशारकी नाही. बाकीचे सगळे राजकुमार येताना रत्नाच्या मोठमोठ्या माळा घालून आले होते. सगळी तयारी त्यांनी करून ठेवली होती, पण सगळे अपयशी ठरले. लक्षात ठेवा, जो अतिपराक्रमी असतो
अतिविद्वान असतो त्याचे सगळे वागणे सहज असते, त्याला मोठा आणावा लागत नाही. भगवान श्रीरामचंद्र आले, त्यांनी त्या धनुष्याकडे पाहिले, त्या धनुष्याला प्रणाम केला. जगात काही करताना प्रणाम करा. प्रणाम करताच त्या वस्तूच्या आपल्यावर अनुग्रहाचे सूत्र चालू होते. भगवंताने शांतपणाने त्या शिवधनुष्याला परिक्रमा केली. आता भगवान शांत आहे, पण तिकडे भगवती जानकी कासवीस होती. ती मनातल्या मनात म्हणते, अहो लवकर उचला ना. गोस्वामी लिहितात, का वर्षा जब कृषी सुकाने, शेत वाळून गेल्यावर पाऊस पडून काय उपयोग आहे? दिवा विझून गेल्यावर तेल घालून काय उपयोग? माझे प्राण गेल्यावर तुम्ही धनुष्य उचलून काय उपयोग? असे सीतेला मनातून वाटले. सगळ्या सभेचे डोळे आता भगवंताकडे लागले. केवळ सभेतच नव्हे, त्रैलोक्यातील देवादिकांचे नेत्र त्या धनुष्याकडे लागले आहेत. परिक्रमा पूर्ण होताच धनुष्य उचलण्यासाठी प्रभू झुकले. त्यांनी सरकन ते धनुष्य उभे केले. लोकांनी प्रभूंनी धनुष्य उभे केलेले फक्त पाहिले, नंतर कुणालाच काही कळले नाही. कानठळ्या बसाव्यात इतक्या दिव्य निनादामध्ये त्या दिव्य धनुष्याचे काडकन 2 तुकडे झाले. नुसत्या कानठळ्याच बसल्या नाहीत, तर सभेतील काही राजकुमार या आवाजाने बेशुद्ध पडले. वाद्यांचा निनादच प्रारंभ झाला. आनंदाची गाणी सुरू झाली. सर्वत्र रामचंद्राच्या नावाचा जय जयकार सुरू झाला. महाराज जनकाची सूचना मिळाल्याबरोबर भगवती जानकी आपल्या हातामध्ये वरमाला घेऊन आलेली आहे. भगवती जानकीपेक्षा भगवान श्रीराम थोडे उंच. तिच्यासोबतच्या सखी सांगता, अहो मान वाकवा ना. लक्ष्मण जवळ उभे राहते. त्यांना मान वाकवा हे शब्द खुपतायत, पण काय करणार? अयोध्याच्या त्या महान राजकुमाराला मान वाकवावी लागली. भगवती जानकी आपल्या हातातील वरमाला प्रभूच्या गळ्यात अर्पण करते. आकाशाशी धरणी मातेचे नाते जडले. सीतेचे स्वयंवर झाले. अर्थात प्रत्यक्ष लग्न समारंभ लगेच होत नाही. मिथिलीचे दूत त्वरेने अयोध्येमध्ये धावत जातात. अयोध्येत सगळीकडे आनंदी आनंद पसरतो. मोठ्या उत्साहाने वराड घेऊन महाराज दशरथ निघतात. वाटेत रामाच्या पराक्रमाच्या वार्ता ऐकून ते सुखावतात. महाराज जनक अयोध्येच्या लोकांचे मिथिलीत मोठ्या आनंदाने स्वागत करतात. महाराज जनक, महाराज दशरथ यांच्या भेटीने आनंदाला पूर येतो. ऋषींच्या इच्छेनुसार महाराज जनकाची कन्या उर्मिला हिचा विवाह लक्ष्मणाशी होतो. जनकाचे धाकटे बंधू कुशध्वज यांना 2 कन्या आहेत, मांडवी, श्रुतकीर्ती. मांडवीचा विवाह भरताशी होतो, तर श्रुतकीर्तीचा विवाह शत्रुघ्नाशी होतो. आता मिथिलेमध्ये विवाह समारंभाला पूर येतो. लोकांच्या आनंदाला उधाण येते. महिनाभर विवाह सोहळा चालला आहे. लोक महिनाभर आनंदाने गात राहतात. नाहीतर आत्ताचे विवाह म्हणजे सकाळी टामटूम, दुपारी धामधूम, सायंकाळी सामसूम. पण आता तसं राहिलं नाही बरं का. आता सुद्धा लग्न सोहळा 2 ते 3 दिवसावरती आला आणि आनंद घेतात, आनंद देतात. या ठिकाणी आपला भाग हा संपलाय. आता पुढच्या भागात आपण पुढचे श्रवण करूया. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रवण केले असेल तर लिहायला विसरू नका. जय श्रीराम. आता आपण पुढील भागात बघणार आहोत भगवती सीतेला निरोप.